सो हे आमचे सगळ्यात मोठे काका. हाय कर, हाय सगळ्यांना हाय कर. हाय. इथपर्यंत प्रोग्रेस झाली आहे. सो या ठिकाणी पिझ्झा घेण्यासाठी आलो आम्ही. बिग 6-in-1 पिझ्झा. यामध्ये भैया मस्त गाणं ऐकवतो श्रीयनला. श्रीन हसतो कसा. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. खरं तर आज मी खूपच एक्सायटेड आहे कारण आपल्या सर्वांचे लाडके गणपती बाप्पा येत आहेत. सो त्यांच्याच आगमनाची तयारी म्हणजेच डेकोरेशनची तयारी आज आम्ही करणार आहोत. खरं तर आम्ही मूळचे कोकणातले असल्यामुळे कोकणात अशी पद्धत चालते की घरातली जी मोठी व्यक्ती असते त्यांच्या घरी गणपती बसवला जातो आणि सगळे एकत्र तिथे येतात. सो आमचे जे काका आहेत, मोठे काका, त्यांच्या घरी आमचा गणपती दरवर्षी बसवला जातो. त्याच्या मागं कारण असं की त्यानिमित्ताने आम्ही सर्व एकत्र येतो, मजा मस्ती करतो, सण साजरा करतो. सो येस, तर आता काकांकडे मी थोड्याच वेळात जाईन. त्याच्या आधी मी श्वेताकडे जाणार आहे कारण बालाजी डे 2चा जो व्लॉग आहे माझं तेव्हा बॅटरी डेड झाली होती. सो सगळा व्लॉग मी श्वेताच्या फोनमध्ये शूट केलाय. सो तिच्याकडे जाऊन थोडंसं एडिटिंग वगैरे करेन, मग देन आपण काकाकडे जाऊयात. सो आधी भेटूयात श्वेताकडे जाऊन. तर मी श्वेताकडे पोहोचलेलो आहे आणि इथं अहिल्या आणि श्वेता मस्त पेंटिंग करत बसलेले आहेत. तुम्हाला दाखवतो. मस्त पेंटिंग करतायत. श्वेता शिकवते अहिल्याला. बरं नाही अहिल्याला. हा, बिचारीला बरं नाहीये, सगळीकडेच व्हायरल. बट स्टील बरं नसलं तरी ऍक्टिव्ह आहे अहिल्या. अहिल्या काय ऍक्टिव्ह असते बरं नसलं तरी. डॉक्टरकडे गेलो, डॉक्टर पण आम्हाला तेच बोलले की जरी हाय टेम्परेचर असेल, हाय फिवर जरी असला तरी ऑब्झर्व करा की तुमचं बेबी ऍक्टिव्ह आहे ना, किंवा त्याची पी पण बरोबर भरपूर होतीये ना, तो व्यवस्थित भूक लागून खातोय ना, आणि तळवा आणि पायाचा तळवा हे थंड असायला नकोय, ते कोमट असायला हवेत. तर हे जे इंडिकेशन्स आहेत ते फॉलो केलं आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर वाटलं की ह्यापैकी एक तरी आपल्याला बेबीचं हे, तर तुम्ही लगेच डिरेक्टली डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करायला पाहिजे. मग अहिल्या, नारळाचं झाड कुठे आहे आणि नारळ कुठे आहे? नारळ कुठे आहेत? पप्पा घेते की नारळाची पप्पी. नारळ कुठे तुझे? दोन नारळ कुठे आहेत? इथं दाखव तू. अहिल्याचं नारळाचं झाड आणि इथं एक नारळ, इथं एक नारळ. सो येस, अशीच आमची आता मजा मस्ती चालू आहे. इथून थोड्याच वेळात मी काकांकडे जाईन. सो फायनली पोचलोय काकांच्या घरी. आणि श्रीयन बघा कसा आलाय. हाय हाय भैया. हाय. चालू आहे तयारी? काय तुझीच वाट बघतो. सो हे आमचे सगळ्यात मोठे काका, बट सगळ्यात यंग दिसतात सगळ्यांपेक्षा. यांचं एज 65 आहे, बट मला कमेंटमध्ये सांगा यांचं एज वाटतं का 65? एकदम कमी वाटतं एज यांचं. सो येस, हाय डॅडी काका. ह्यांना डॅडी काका म्हणतो आम्ही सगळे. सो येस, हे आमचे यंग काका. गणपतीची तयारी आता. हाय काकू. काकूंचं इंट्रोडक्शन झालंच आहे मागच्या वेळेस गेट टुगेदरच्या ब्लॉग मध्ये. भैया, श्रीयन तर आल्याला भेटला मला. हाय. सो येस, आता थोड्याच वेळात तयारी सुरू करूत आम्ही. काकूंनी काय 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 करून ठेवलंय, काकू आणि वहिनींनी. सो काकू, श्रीयन आणि डॅडी काका मार्केटमध्ये चाललेत सामान काहीतरी घेण्यासाठी. श्रीयन बाय. फ्लाइंग किस दे. ये. सो तयारी सुरू झाली आहे. सगळीकडं आता सोफा वगैरे हलवतोय आम्ही. सो ही प्लेस आहे जिथे आता डेकोरेशन करणार आहोत आम्ही. तर आता जो बेस आहे टेबल तो ठेवलेला आहे. सध्याला कन्फ्यूज झालेत सगळे. येल्लो बॅकग्राऊंड साठी येल्लो पडदा की व्हाईट पडदा? काय नवीन? कोणत्या कलर? येल्लो. कसं रडतो कसा श्रीयन? त्यांनी बघायला सगळे काय पसारा घातले. सगळं दुसरं एकदम चेंज दिसतंय. सध्या सगळं ऑब्झर्व करतोय. सगळं वेगळं दिसतंय ना अचानक. काय केलेत मम्मी पप्पा? सगळं हलवले इकडं तिकडं. शिवाजी महाराज कुठे? शिवाजी महाराज कुठे? शिवाजी महाराजांची फोटो फ्रेम होती इकडे, ती शोधताय कुठे कुठे कुठे. काकू पण आलेत. भिजला का काकू?
नाही भैया गेलता त्यांना घ्यायला, अचानक पाऊस लागला. सो कार मधून भैया गेलता त्यांना घ्यायला. हो मगाशी जसं वहिनी म्हणले चेंज होऊ शकतो, तो परत चेंज झालाय पडदा. आणि आम्हाला जसं पाहिजे तसं फायनली आले होते. हा आणि तो भेटला फायनली. सो आता हा फायनल झालाय. फायनल आहे ना. सो येस. सो अशा प्रकारचा स्ट्रक्चर तयार केलंय, पाईप वगैरे कट करून. ह्याच्यामध्येच आमचा 1 तास गेला. सो सुरू आहे अजून डेकोरेशन. जसं जसं होत जाईल तसं तुम्हाला दाखवत राहीन. श्रियांची पण मजा मस्ती सुरू आहे. श्रियन एकदम एक्सायटेड झालाय. काका ओ येतो माझ्याकडं. सो येस, इथपर्यंत प्रोग्रेस झाली आहे. सुरू आहे अजून काम, दाखवतो तुम्हाला. बघू शकता मी, वहिनी, काकू, भैया सुरू आहे. श्रियांची मस्ती पण सुरू आहे सोबतच. मजा येते डेकोरेशन करताना ना काकू. मजा काय कसा वेळ जाते कळत. हा ना, तीच मजा असते. त्यानिमित्ताने एकत्र येतो आपण, सगळं डेकोरेशन वगैरे करतो, स्वतः डेकोरेशन करतो. हा आणि झाल्यावर पण खूप समाधान वाटतं आपण केलेलं डेकोरेशनचं. येस. मला मी पण तेच रिकमेंड करेन की बाहेर डेकोरेशन वाल्याला डेकोरेशन देण्यापेक्षा पूर्ण फॅमिली एकत्र येऊन डेकोरेशन करा. खूप मजा येते आणि मस्त पण वाटतं डेकोरेशन झाल्यावर. तरी मंजुषा येणार होती, भाऊजींना बरं नसल्यामुळे तिला येता आलं नाही, तर तिने मुक्कामालाच येणार होती. पापाला बरं नसल्यामुळे मम्मा तिथंच थांबली आहे. सो येस, चालू आहे आमचं काम खात खात. सो या ठिकाणी पिझ्झा घेण्यासाठी आलोय आम्ही. तो बिग 6-in-1 पिझ्झा ऑर्डर केलाय. सो बघूयात कसं आहे तर. सो फायनली एवढा भला मोठा पिझ्झा घेऊन पोचलोय आम्ही. काकू आणि वहिनी तोपर्यंत करत बसले डेकोरेशनची तयारी. अरे वा, मस्त झाली प्रोग्रेस. सो आता मी पण जॉईन होईन त्यांना हेल्प करायला, मी आणि भैया. सो काकू मस्त चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो टाकत आहेत त्याच्यावरती. केलेला आहे उपवास, पूर्ण फुल डे आहे. हा, पण पिझ्झा मागवल्यामुळं मी उपवास 12 वाजता सोडत आहे. सो पिझ्झा मग उपवास सोडत आहेत. 12 वाजता आम्ही पिझ्झा खाऊन येस, सोडत आहे. आजच मागे ना कडे. हा, आता 12 वाजलेत. 11:30 झालेत. कसं काय करताय तुम्ही. सो सगळे बसलेलो आहोत. आता आम्ही मस्त पिझ्झा एन्जॉय करू. तुम्ही व्लॉग एन्जॉय करा. तू इकडे ये ना. आता 12:15 झालेत. स्टील आमचं चालू आहे. थोडंसं चेंज केलं मगासपेक्षा. मगाशी कमी हाईटचे लावलेले, आता पूर्णच हाईट वाढवली त्याची वेलींची. सो येस, सुरू आहे. आता वाटतं अजून 1-2 वाजतील आम्हाला, बट सगळे अजून पण एक्सायटेड आहेत. सो येस, जसं जसं होत राहील तुम्हाला अजून दाखवत राहीन. तुम्ही मस्त ब्लॉग एन्जॉय करा. श्रियन पण जागा आहे, मस्त खेळतोय, मजा करतोय. हाय कर, हाय हाय. त्याची पण तेवढीच एनर्जी आहे. हा, डेकोरेशन करायची. हा, श्रियन पण हेल्प करतो मला मस्त. सो येस, सुरू आहे. सो बघत राहा कसं होतं आमचं डेकोरेशन. सो बॉर्डर तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे लुक आलाय. श्रियनला पण आवडलंय, मस्त बघतोय. सो बघूयात अजून. इथे पण सेम बॉर्डर येईल वरती.
सो गाईज फायनली ऑलमोस्ट कंप्लीट होत आलेला आहे. बघू शकता हालत काय झाली आहे. सगळ्यांनी खूप मेहनत केली आहे. सो या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे लुक आलाय. आय डोंट नो कॅमेरामध्ये किती जस्टिफाय होत आहे, बट रिअलमध्ये खूप सुंदर दिसतंय ते. टेबलचं पण डेकोरेशन बाकी आहे. जेव्हा कंप्लीट होईल तेव्हा ओव्हरऑल डेकोरेशन खूप मस्त दिसेल. तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं डेकोरेशन. सगळ्यांचीच मेहनत लागली आहे यात. काकू, भैया, वहिनी आत गेलेत श्रियनला झोपवायला. त्यांनी पण खूप मेहनत केली. सगळ्यांचं कष्टाचं फळ फायनली दिसतंय. श्रेयसनी सगळं पूर्ण कंप्लीट केला. ते पण थोडी थोडी मदत केली. नाही सगळ्यांनीच केलं मस्त. सो जेव्हा पूर्ण कंप्लीट होईल तेव्हा दाखवेन. तुम्ही बघू शकता 1 वाजलेत. 1 वाजेपर्यंत सगळ्यांनी डेकोरेशन केलंय. सो आता बाकीचं कधी? आता लगेच. येस, आता थोड्याच वेळात बाकीचं करायला घेऊ. सो बघत राहा कसं होतं डेकोरेशन. सो फायनली डेकोरेशन कंप्लीट झालंय आमचं. सिम्पल अँड स्वीट, बट खूप मेहनत पण लागली याला करायला. टेबलचं पण अशा प्रकारे केलंय आम्ही कव्हरअप. सो फिनिशिंग काकू आणि मी मिळून केलंय. सो येस, उद्या गणपती बाप्पा बसल्यावरती इथे अजून काय काय डेकोरेशनचं सामान येईल तेव्हा अजून मस्त वाटेल. आणि बाप्पा बसल्यावरती तर अजून मस्त वाटेल ना काकू? एकदम सुंदर. मग तो वेगळाच लुक येतो. गणपती जेव्हा बसतील तेव्हा अजून वेगळा, तेव्हा अजून मस्त वाटतं. सो येस, मस्त झालं ना भैया? खूप खूप छान झालेलं आहे. सगळ्यांचीच मेहनत आहे. भैया, मी, काकू, वहिनी. भैयाने फक्त आम्हाला पिझ्झा आणून दिलाय. माझा रोल तेवढा काय फक्त पिझ्झा खायला. बाकी सगळी मेहनत तू, स्नेहा आणि मम्मा तिघांनीच केलेली आहे. सो अशा तऱ्हेने डेकोरेशनचं काम कम्प्लीट झालेलं आहे. सो एक्साइटमेंट आहे बाप्पा कधी येत आहेत त्याची. सो थोडेच तास उरलेत. थोड्याच तासांनी बाप्पा येतील. सो येस, असं आमचं डेकोरेशन होतं. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आणि डेकोरेशन पण आवडलं असेल. सो डेकोरेशन आवडलं असेल तर कमेंट करा आणि कसं झालंय सांगा. सो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत